कोल्हापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीचे इच्छुक उमेदवार, पक्ष कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये आता खळबळ माजली। बहुसदस्य प्रभाग रचनेमुळे आधीच गोंधळ झाला असताना आता प्रारूप मतदार यादीत हजारो मतदारांची नावं एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात गेल्याने संताप व्यक्त होतोय। पाहूयात। कोल्हापूर महानगरपालिका प्रारूप मतदार यादीत घोळ। उमेदवार, कार्यकर्त्यांसह मतदारात देखील संताप। प्रत्येक प्रभागातील हजारो नावं दुसऱ्या प्रभागात। निवडणूक प्रक्रियेत घोळ, मनपा प्रशासन टार्गेटवर। कोल्हापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे। निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार 20 नोव्हेंबरला मतदार यादीचे प्रारूप जाहीर करण्यात आलं। त्यानंतर कार्यकर्त्यांनी मतदार याद्यांची तपासणी सुरू केली। मात्र एका प्रभागात तब्बल 25 ते 30 हजार मतदार असल्याने तपासणी पूर्ण होईपर्यंत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या। प्रभाग क्रमांक 5 मधील नागरिकांची नावं प्रभाग क्रमांक 1 मध्ये, तर प्रभाग क्रमांक 2 मधील नावं ही प्रभाग क्रमांक 3 मध्ये गेल्याचं समोर आलंय। असं प्रत्येक प्रभागात झालं असून या घोळामुळे निवडणुकीचं नियोजन, मतदार केंद्र बांधणी, रणनीती आखणी आणि मतदार संपर्क या प्रक्रियांना मोठा फटका बसलाय। त्यामुळेच मतदार याद्यातील या घोळामुळे सगळीकडे संताप व्यक्त होतोय। त्यातच महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांनी प्रारूप मतदार याद्यांच्या घोळावर मात्र प्रशासनाला धारेवर धरत काही प्रश्न उपस्थित केले। निवडणुकाचं नियोजन करण्यासाठी तुम्ही पैसे घेता, तुम्हाला गव्हर्नमेंट पैसे देतं हे सगळी यंत्रणा राबवण्यासाठी, मानधन मिळतं तुम्हाला, मग तुमची जबाबदारी काय आहे का नाही? मग निवडणूक आयोगानं भलेही थोडा वेळ लागला तरी चालेल, अनायशी सुप्रीम कोर्टात आता केस चालू आहे, त्यामुळे थोडा वेळ लागला तरी मुदतवाढ द्यावी अशी आमची अपेक्षा आणि या याद्या व्यवस्थित करून त्यांनी द्याव्यात अशी आमची अपेक्षा। हे सगळं दुरुस्त झालंच पाहिजे, रेक्टिफाय झालं पाहिजे। म्हणजे मी असं म्हणणार नाही जे आहे त्या मतदार याद्यांवर आपण पुढे जाऊया। खूप मोठा अन्याय उमेदवारांवर होऊ शकतो, त्यामुळे आमची भूमिका तीच आहे की सगळ्या मतदार याद्या ह्या करेक्ट झाल्या पाहिजेत आणि या सगळ्यांना प्रारूप मतदार याद्या दिलेल्या आहेत आणि प्रत्येक प्रभागामध्ये, प्रत्येक घरामध्ये जाऊन ते रेक्टिफिकेशन करा। दरम्यान कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार यादीच्या घोळामुळे अनेक उमेदवारांना मोठ्या प्रमाणावर डोकेदुखी वाढली आहे। एकेका प्रभागातील 3 ते 4 हजार नावं दुसऱ्या प्रभागात गेल्याचं समोर आलंय। काही जण तर सकाळपासून रात्रीपर्यंत नुसती मतदारांची नावं शोधताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळे महापालिकेविरोधात आता संताप व्यक्त होतोय। प्रत्येक प्रभागातले 3-3, 4-4 हजार मतदार या प्रभागातून दुसऱ्या प्रभागात गेलेले आहेत। आणि आता जर इथं उदाहरणच मी सांगते, राजारामपुरीमध्ये इथे कार्ड, वोटिंग कार्ड आहे, ॲड्रेस आहे आणि त्याचं मतदान जाते बावड्यामध्ये। प्रभाग क्रमांक 15चे मतदार आहेत 3 मध्ये त्यांचं यादीत नाव, आणि त्याच पद्धतीने ज्यांनी विधानसभेला मतदान केलं त्यांचं आत्ता नावच नाही आहे यादीत। ढिसाळ कारभार, प्रचंड बेशिस्तपणा असं म्हटलं तर वावगवणं नाही। मी स्वतः BLO ऑफिसला घेऊन गेलो, BLO ऑफिसर काय म्हणतो, हा काम महानगरपालिकेचा आहे, हा विधानसभेचं काम आहे। मी त्यांना एकच प्रश्न विचारला की तुमचं जे काम आहे हे तुम्ही दुसऱ्याच्या अंगावर टाकून लोकांची तुम्ही काय भूमिका घेणार? लोकांचं रोज तुम्ही उडून गेलाय। जसं आम्हाला लोक विचारतात तसं तुम्हाला लोकांची तुमच्या विचारण्याची वेळ येणार आहे आणि हा कुठेतर हा गोंधळ खूप मोठा आहे, याच्या शासनाने विचार करावा अशी माझी नम्र विनंती आहे। एकूणच पाहिलं तर कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासनाचा ढिसाळ कारभारामुळे उमेदवार, कार्यकर्ते आणि मतदारांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय। त्यातच मतदार याद्यावरील हरकतींचा प्रशासनाकडे अक्षरशः ढीग जमा झालाय। त्यामुळे आता या हरकतींवर ताबडतोब उपाययोजना करून मतदारांची नावं ज्या त्या प्रभागात आणण्याचं मोठं आव्हान महापालिका प्रशासनासमोर असणार आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।